संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान। म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम। लोकदखल न्यूजची हीच तर आहे शान। नमस्कार, मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज। नमस्कार, आज आपण वांगी येथील सुभाष दादा पवार यांच्या वांगी येथील कार्यालयात आलेलो आहोत आणि आपण येथील कार्यकर्त्यांच्या शहर प्रमुख, शहर अध्यक्ष यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत। येथील ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरदादा सेला साहेब यांच्याशी आपण थोडक्यात इथली परिस्थिती काय ती विचारणार आहोत। दादा सांगा, एक तर कसा प्रभाव काय? एकंदरीत महायुतीच्या राज्यकारभाराला जनता कंटाळलेली आहे। महागाईचा प्रक्षोभ झालेला आहे, महिलांच्यावर अत्याचार होत आहेत, कायदा सुव्यवस्थेचा अतिशय बट्ट्याबोळ झालेला आहे आणि अशा ह्या परिस्थितीमुळे अतिशय जनता वैतागलेली आहे। त्यामुळे आता महाआघाडीकडे सर्व जनतेचा ओढा आहे। तर निश्चितच या मतदारसंघामध्ये महाआघाडी आघाडी मिळून विजयश्री प्राप्त होईल अशी आमची निश्चित खात्री आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले। धन्यवाद। शिवसेनेचे ज्येष्ठ तेच उद्धव ठाकरेंचे शिवसेना ते गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम सीताराम वंजारे यांना आपण विचारणार आहोत। दादा, आपण काय आवाहन कराल या निमित्ताने? आव्हान म्हणजे महाविकास आघाडीचा आमचा जास्त जोर त्याच्यावर खेड्यातले फिरून सुद्धा महाविकास आघाडीच्या जास्त। आपल्याकडे 15 वर्ष लगातार किसन कथोरे यांनी या विधानसभेचं नेतृत्व केलं आहे, तरी देखील आपल्याला आज का वाटतंय की किसन कथोरे हे नको आहेत? किसन कथोरे नको आहेत असं म्हणता येणार नाही ह्या परिसरामध्ये, पण BJP म्हणून त्यांना तो हे BJPला जास्त लोक कंटाळलेली आहेत। या दृष्टिकोनात आम्ही बघतो इथे काही रोजगार वगैरे उपलब्ध करून दिलाय का? आजूबाजूला कामं तशी चालूच असतात, त्यांची कामं चालूच असतात, नाही असं नाही, कामं भरपूर केलेली आहे, तो प्रश्न नाही। पण आता महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर खेड्यापाड्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या आम्ही सरकारच्या पाठीशी। शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सय्यद गाजी यांच्याशी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। सगळ्यातील परिस्थिती कशा पद्धतीने आपण कसे पाहता या निवडणुकीला? ही परिस्थिती महाविकास आघाडीसाठी खूप अनुकूल परिस्थिती आहे। 2019 आणि 2024 ते 24मध्ये एकच असा फरक आहे। या लोकसभा मतदारसंघातून माननीय लोकप्रिय खासदार बाळासाहेब ठाकरे यांना बहुमताने निवडून दिलेलं आहे आणि BJPचं जे धोरण आहे जातीमध्ये भांडणं लावणं, जातीमध्ये ते निर्माण करणं आणि आपला कोळी बांधून घेणं, आता बहुजन समाज जागृत झालेला आहे आणि मुरबाड मतदारसंघामध्ये पण सुभाषदादा पवारसारखा एक तरुण नेतृत्व मला आता वाटतो येणाऱ्या 20 तारखेला त्यांना जास्तीत जास्त मतदान करतील मुरबाडकर। आम्ही अंबरनाथ तालुक्याचे जे कार्यकर्ते आहेत, या आमच्या ग्रामीणचे जे कार्यकर्ते आहेत, महाविकास आघाडीचे सर्वच घटक आहेत आणि आमची एक इच्छा आहे तर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून यावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत या निवडणुकीमध्ये। लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे। इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा। आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा। धन्यवाद।